हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कशा तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा. आत्ता वाजत आहे 6. माझा स्वयंपाक झाला आहे. भाजी आलू गोबीची भाजी, पोळ्या. कारण प्रांजू आणि रुही वर्धेला गेली आहे महालक्ष्मी करता. मग अशीच 1-1:30 वाजता. तर आता मी स्वयंपाक केलेला आहे. रुहीच्या आजोबा यायचेच आहे, ते वेळानंच येतात. तर सकाळीच रुहीच्या शाळेमध्ये गेली होती. सो रुही पॅरेंट्स मीटिंग होती, तर नंतर मग ब्लाऊज वगैरे आणायला गेली. ब्लाऊज पण शिवून दिले नाही आहे तिचे. 2 महिने झाले, 1.5-2 महिने झाले टाकले आहे शिवायला. तर त्याच्याकडून 3 ब्लाऊज आहे तिचे आणि 1 माझा आहे. ब्लाऊज पण शिवून दिले नाही. तर ब्लाऊज वाल्याकडे गेली, कामं वगैरे केले, कपडे वगैरे धुतले आणि मग ती गेली. उद्या महालक्ष्मी बसणार आहे तिच्या आईकडे. चला, माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे. आमच्या इथलं सोलरचं काम पूर्ण झालं आहे, पण थोडंफार अर्थिंग काम चालू व्हायचं आहे. कारण ते मुलं येऊनच नाही राहिले. 2 दिवसापासून चाटाच मारून राहिले आहेत. सामान पडलं आहे, पाईप वगैरे. बघा, वरचं काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता खालचं अर्थिंगचं व्हायचं आहे. थोडंफार काम राहिलं आहे. 2 दिवसापासून आलेच नाही आहेत ते मुलं. हे 2 kgचं आहे. मला वाटतं याला 2,20,000 असं काही खर्च येतो. 2,15,000 किंवा 20,000 रुपये. थोडंफार व्हायचंच आहे. बघा, गणपती बाप्पा. केळं वगैरे सर्व खाऊन ठेवले आहेत रुहीनी. चला, आता स्वयंपाक झाल्याबरोबर ते मुलं आले काम करण्याकरता. सोलरचं जे बाकीचं काम राहिलं होतं ते काम करण्याकरता. अर्थिंग वगैरे टाकायचा होता. त्यांनी आता 8:45 वाजले आहे. त्यांनी ते काम केलं. काम संपूर्ण झालं. आणि आता मी आरती केली आहे. आज आरती करायला एकटीच होती. नैवेद्य वगैरे दाखवला, आरती केली. चला, मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. रुहीच्या आजोबा यायचेच आहेत अजून पण.